शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आता श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पठण कसं करायचं, संपूर्ण श्रावण महिना महादेवाची सेवा. मग खूप जण म्हणणार मग हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या, परत महादेवांची सेवा ह्या पद्धतीने करू शकतो. पण शिवलीलामृत ग्रंथ जो संपूर्ण श्रावण महिना नाही, पूर्ण वर्षभरात आपण कधी वाचू शकतो. त्या शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं, त्याचं उद्यापन कसं करायचं, सलग पारायण कसं करायचं आणि त्याची पूजा मांडणी, उपवास करणं गरजेचं आहे का, शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन कोण करू शकतो, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. शिवलीलामृत ग्रंथ हा कोणत्या प्रकाशनाचा घ्यावा, तर तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचा घ्या, 15 अध्याय त्याच्यामध्ये पाहिजे. लक्षात घ्या, शिवलीलामृत ग्रंथ घेताय 15 अध्याय त्याच्यामध्ये पाहिजे आणि त्याच्यामध्ये मराठी भावार्थ आहे तो पण पाहिजे. कशासाठी ते पण सांगतो. आता शिवलीलामृत ग्रंथ हा स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडाच्या आधारे श्रीधर स्वामी नाझरे यांनी शिवलीलामृत ग्रंथ आहे तो रचला होता. म्हणजे जो प्रापंचिक माणूस असतो, आता प्रापंचिक माणसाला खूप समस्या असतात. कोणकोणत्या समस्या? सगळ्यात पहिले समस्या म्हणजे आपण बाळापासून घेऊया. कोणाकोणाला संतान प्राप्ती होत नाही, काही काहींचे लग्न होत नाही, काही काहींचे मुलं बाळ चांगले नसतात, काही काहींना विद्या प्राप्ती, काही काहींना घर पाहिजे, काहींना गाडी पाहिजे. खूप समस्या असतात. म्हणजे असा कोणता मनुष्य नाही आहे त्याला समस्या नाही. आणि ज्याला सगळ्या गोष्टी आहेत त्यांना काही बाधा असतात, करणी बाधा, बाहेरची बाधा, मानसिक ताणतणाव, कोणी त्रास देत आहे. मग या सगळ्यावर श्रीधर स्वामी नाझरे यांनी शिवलीलामृत ग्रंथ लिहिला आहे. तो 15 अध्यायाचा आहे. लक्षात ठेवा, म्हणजे कोणी ग्रंथ लिहिला ते पण महत्वाचं आहे. 15 अध्यायाचा हा ग्रंथ आहे शिवलीलामृत ग्रंथ. 15 अध्याय आहे. हा ग्रंथ जेव्हा आपण वाचन करणार, त्याची पूजा मांडणी कशी करायची आपण फक्त पाठावर ठेवा. संपूर्ण श्रावणामध्ये करू शकता तुम्ही. आता श्रावण लागणार आहे. महादेवांची सेवा जो व्यक्ती नुसतं महादेवांना बिल्वपत्र, बेलपत्र किंवा तांदूळ नुसतं जरी वाहिलं ना, ते भोले शंकर आहे. भस्म लावायचं आणि महादेवांना व्हायचं. हे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण खूप जण करतात, खूप अनुभव याचे. याच्या शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केल्यानंतर ज्यांचे जे समस्या असेल त्या समस्या हळूहळू कमी होतात. मग कशाबद्दल कसं करायचं? सगळ्यात पहिले आपल्याला करायचं असेल तर श्रावणापासून आपण सुरुवात करू शकता. त्याची पूजा मांडणी करायची. जेवणाचे नियम, कोणतेही नियम नाही. श्रावणामध्ये नॉनव्हेज असेल, दारू असेल, या गोष्टी करायच्या नाही. लक्षात ठेवा. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये हे शिवलीलामृतचं साखळी पारायण करायचं आपल्याला. साखळी पारायण म्हणजे काय हे लक्षात ठेवा. हे 7 दिवसाची 15 अध्याय आहे. शनिवारपर्यंत 2-2 अध्याय वाचले, आपले बाकीचे सगळे अध्याय होऊन जातात. राहिलेले अध्याय आहे ते रविवारी वाचायचे. असा त्याचा वाचण्याचा क्रम आहे. रोज 2-2 अध्याय वाचले तरी पण होऊन जातं. किंवा शनिवारपर्यंत आपण 13-14 अध्यायापर्यंत जरी वाचलं, 13 अध्यायापर्यंत जरी वाचलं, तर बाकीचे उरलेले जे अध्याय असेल, 2-3 अध्याय असेल, ते रविवारी वाचायचे. तर आता शिवलीलामृत ग्रंथ हा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घ्यावा. पूजा मांडणी करायची साधी सोपी. आपल्याला साखळी पारायण करायचं आहे. याचं उद्यापन डायरेक्ट श्रावण संपल्यावर करायचं. कधीपासून सुरुवात करायची? जेव्हा श्रावण चालू होईल त्या दिवशी सकाळपासून तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचे रोज 2-2च अध्याय वाचा. का बरं 2-2? सगळं 15 अध्याय वाचायला वेळ लागतो. आपण प्रापंचिक माणसं आहे. 15 अध्याय वाचायला वेळ लागतो. मग तुम्ही काय करायचं? तुम्हाला जर वेळ असेल तर श्रावण महिन्यामध्ये पूर्ण संपूर्ण 15 अध्याय तुम्ही वाचावेत. ज्यांच्याकडे वेळ आहे. आता वेळ आहे माझ्याकडे. खूप जण म्हणणार श्रावणामध्ये खूप जणांना उपवास असतो. श्रावणामध्ये ब्रह्मचार्याचं पालन जमलं तर करावं. श्रावणामध्ये नॉनव्हेज या गोष्टी करायच्या नाही. ब्रह्मचार्याचं पालन पूर्ण श्रावण महिना धरावा. आणि बघा, तुम्ही महादेवांची सेवा जर केली तर किती ऊर्जा आहे. हा ग्रंथ आपण हातामध्ये घेऊन वाचायचा नाही.
हा पीस असेल, ब्लाउज पीस असेल त्याच्यावर ठेवून हा ग्रंथ वाचावा. हातामध्ये घेऊन वाचायचं नाही. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा असेल तो लावावा, वाचन करावं. वाचताना मोठ्याने वाचावं. आणि शिवलीलामृत ग्रंथामध्ये महादेवांची भक्ती, महादेव म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वर महादेव आहे, लक्षात ठेवा. करता आणि करिता महादेव आहे. मला जे सापडलेले महादेव आहेत त्यांची पण लीला खूप आगाध आहे. ते सगळं स्वतः सगळ्या गोष्टी करून घेतात. ते आपल्याला करायचं काही विषय नाही, सगळ्या गोष्टी करून घेतात. मग तसंच शिवलीलामृत ग्रंथ आहे ते तुम्ही सगळ्यांनी वाचू शकता. मग खूप जण म्हणायचं मग सकाळी वाचायचं का, काही काहींना जॉब असेल, बिझनेस असेल, तुम्ही संध्याकाळी जरी वाचलं तरी पण काही हरकत नाहीये. स्नान करा, घरी आल्यानंतर तोंड हातपाय धुवा, नंतर फ्रेश व्हायचं आणि नंतर शिवलीलामृत ग्रंथ आहे ते तुम्ही वाचू शकता. सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा, श्रावणामध्ये कधी वाचा, काही बंधन नाही. एका पोथीवर 2-2, 3-3 जण सगळ्यांनी वाचलं तरी काही हरकत नाही. ते श्रावणामध्ये शिवलीलामृत ग्रंथ, त्याच्यामध्ये जे अध्याय असतात त्या अध्यायामध्ये खूप वर्णन आहे आणि मराठीमध्ये त्याचा भावार्थ आहे तो पण वाचायला पाहिजे. आणि ह्या श्रावणामध्ये काय करायचं, रोज आपल्याला, रोज खूप जण स्वयंपाक म्हणजे रोज उपवास नाही करू शकत. तुम्ही श्रावणातले सोमवार तरी उपवास करणार प्रत्येक जण. मग काय करायचं, आपण रोज 2-2 अध्याय वाचायला सुरुवात करायची. रोज 2-2च अध्याय वाचायचे संपूर्ण, म्हणजे रविवारपर्यंत. समजा आपण सोमवारी चालू केलं, रविवारी संपेल. ज्या दिवशी चालू केलं 7व्या दिवशी संपलं, संपल्यानंतर परत एकदा वाचायला सुरुवात करायची. याला साखळी पारायण म्हणतात. त्याचं उद्यापन नसतं, असं काही नसतं. संपूर्ण श्रावण महिना वाचून घ्यायचं आणि नंतर सगळ्यात शेवटी उद्यापन करायचं, वरण भात भाजी पोळी. हे लक्षात ठेवा, वरण भात भाजी पोळी करायची. आपण श्रावणामध्ये पार्थिव शिवलिंग ते पण सगळेजण तयार करणार आहोत. त्याचा पण मी व्हिडिओ आता उद्या टाकणार आहे. पार्थिव शिवलिंग रोज तयार करायचं, तसं विसर्जन करायचं आणि ते संपूर्ण श्रावण महिना करायचा. म्हणजे महादेवांची सेवा आपल्याकडून जास्तीत जास्त होईल. लक्षात ठेवा. जे घृष्णेश्वराचं मंदिर, घृष्णेश्वराचं पण तेच आहे. घृष्णेश्वरी जी होती ती रोज पार्थिव शिवलिंग तयार करायची. रोज 108 तयार करायची. रोज 108 पार्थिव शिवलिंग तयार करायचं. ओम नमः शिवाय म्हणायचं, त्यांना गंध अक्षता फुल व्हायचं आणि नदीच्या किनारी किंवा याच्या ठिकाणी ते पाण्यामध्ये सोडायचं. हा त्यांचा नित्यक्रम होता. मग त्यांच्यावर आळ आली, बाळाला त्यांच्या जे मारलं त्याच्यावर आळ आली. आळ आल्यानंतर स्वतः भगवान शंकरांनी तिथे त्या बाळाला वापस आणलं. शक्तीच्या आधारे बाळाला वापस आणलं आणि घृष्णेश्वर वेरूळ तिथे घृष्णेश्वर त्या देवीने, देवीच म्हणू शकतो आपण, त्यांनी महादेवाने विनंती केली की तुम्ही इथंच राहावं. म्हणजे बघा, तुमचं रोज नित्यक्रम होतो. रोज 108, 11, 21, 108 किती असेल रोज तयार करायचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून, आणि तयार करून ते वाहत्या पाण्यात पूजा करून वाहत्या पाण्यात सोडायचे. दुसऱ्या दिवशी परत तेच. भगवान शंकराला शुद्ध भक्तिप्रिय आहे, देखावा प्रिय नाही. भोलेनाथ आहे ते. भोलेनाथ तुम्ही जेवढं मनापासून करणार, 1 लोटा जल, फक्त पाणी जरी वाहिलं ना ते खूप आहे. तुम्ही डोकं जरी ठेवलं ते खूप आहे. भगवान शंकराला कशाचीच आवश्यकता नाही हो. मला सापडलेले जे महादेव आहे त्याच्यामध्ये मी बघतो काहीच नाही त्यांना एक दिव्याला पण स्वतःहून कोणी देत असतं. म्हणजे ते म्हणतात की मी कोणाच्या भरशावर नाही, काहीच नाही. सगळ्या गोष्टी त्या बरोबर होतात. नुसतं आपण पाणी टाकायला पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे. आपण शिवलीलामृत जेव्हा श्रावणामध्ये करणार तर ओम नमः शिवाय जपाचा 1.25 लाख जपाचा अनुष्ठान सगळ्यांनी करावं. ओम नमः शिवाय म्हणा, श्री शिवाय नमस्तु म्हणा, हर हर महादेव म्हणा, किंवा शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्रावणामध्ये या 30 दिवसामध्ये 1.25 लाख जप ओम नमः शिवाय का कोणत्याही महादेवांचा 1.25 लाख जप सगळ्यांनी करावा. त्याच्यासोबत शिवलीलामृत रोज वाचायला सुरुवात करा. दसल घेतलं पुस्तक, ते पुस्तक घ्या. पुस्तक घेताना पुस्तकाचे सगळे पानं बघा, काही पानं खराब असतात, आणि घेतल्यानंतर पुस्तक ब्लाउज पीस मध्ये व्यवस्थित ठेवायचं आणि ते वाचन करायचं. सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा, काही हरकत नाहीये. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावा. तुमचं छोटं घर असेल, मोठं घर असेल, कसंही असेल. पूजा मांडणी नाही जमली, नुसतं पाठ ठेवा आणि पोथी ठेवा.
चालेल, काही हरकत नाही. पण श्रावणामध्ये रोज आपण आपल्या महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा. तसा व्हिडिओ पण आहे माझा टाकलेला, मी टाकेल आपल्याला. रोज रुद्राभिषेक असेल, रोज रुद्राभिषेक महादेवांना करायचा श्रावणामध्ये, संपूर्ण श्रावणामध्ये, फक्त सोमवार नाही, संपूर्ण श्रावणामध्ये. आणि त्याच्यासोबत महादेवांचा 1.25 जप प्रत्येकाने करावा. त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे. म्हणून अशा पद्धतीने सगळ्यांनी सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.